लाडकी बहीण योजनेवरून महायुतीमध्ये श्रेयवाद। ही योजना मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रोजेक्ट, दादा भुसेंचा दावा। तर एसओपी करण्यावरून सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल। देवेंद्र तेरी खैर नाही म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंना फडणवीसांचं संयमी उत्तर। माझं नाव घेतलं याबद्दल आभार अशी प्रतिक्रिया। तर मी असं वक्तव्य केल्याचे पुरावे द्या, सुळेंचा पलटवार। महायुतीतला मुख्यमंत्री पदाचा चेहऱ्याचा निर्णय वरिष्ठ घेणार, त्याबाबत कुठलाही संभ्रम नाही। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्पष्टीकरण। उद्धव ठाकरे आणि शरद पवारांसाठी ही शेवटची निवडणूक। चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। तर भाजपला पुन्हा निवडणुका घ्यायच्या नाहीत का, सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर। विधानसभेच्या प्रचारासाठी भाजपचा मेगा प्लॅन तयार। गडकरी, फडणवीस, बावनकुळे आणि रावसाहेब दानवेंकडे राहणार प्रचाराचं नेतृत्व। 20 स्टार प्रचारकांची टीमही तयार। अर्थ खात्यासारखं नालायक खातं नाही, शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य। रोख नेमका कुणाकडे याची चर्चा। परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र अव्वल, देवेंद्र फडणवीसांची माहिती। तर वडेट्टीवार म्हणतात गुजरातच पुढे। वडेट्टीवार महाराष्ट्र द्रोही असल्याचा फडणवीसांचा पलटवार। अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करा, मुंबई हायकोर्टाचे आदेश। मुंबई पोलिसांकडून तपासातील त्रुटी राहिल्याचा पत्नी तेजस्वी घोसाळकरांचा दावा कोर्टाकडून मान्य। उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये बस आणि मिनी बसचा भीषण अपघात। 12 जणांचा जागीच मृत्यू, तर 16 प्रवासी जखमी। कुस्तीपटू विनेश फोगट आणि बजरंग पुनियाचा काँग्रेसमध्ये प्रवेश। हरियाणा विधानसभा निवडणूक लढवणार का, याकडे लक्ष। बाप्पाच्या स्वागतासाठी उरले अवघे काही तास। फुलं, लाइटिंग, मखर आणि मिठाई घेण्यासाठी बाजारात तोबा गर्दी। पुण्यामध्ये दगडूशेठ गणपतीला यंदा हिमाचलमधील मंदिराचा देखावा। जटोली शिवमंदिराची हुबेहूब प्रतिकृती। तर बाप्पाचरणी भाविकाकडून 1 कोटींचा हिरा अर्पण। भारतीयांचा चहा महागणार। हिंदुस्तान युनिलिव्हर आणि टाटा लवकरच चहाच्या किमती वाढवणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।